आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ए अरे काय करताय? हात चालवा पटापटा. आपल्याकडं फक्त आजची रात आहे. उद्या देवीच्या मूर्तीच्या स्थापनेचा दिवस आहे. आजच्या रात्रीत काम झालं नाही ना तर साहेब आपला बळी द्यायला बी मागं पुढे बघायचं नाहीत. ए मुकादम, अरे तुझ्या कामगारांसाठी जेवण आणलंय. फुल टू नॉनव्हेज. अरे वा. ए चला ना पटकन खाऊन घ्या. ए मुकादम, तुला आता सुकादम देऊन सांगतोय, इथं जेवायला बसायचं नाही. देवीचं काम चालू आहे ना, तिकडं लांब जाऊन बसायचं. वय तू थांब, आपल्या बॉसचं काम आहे तुझ्याकडं. करू ना साहेब. माझ्याकडनं काय चूक झाली आहे काय? ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी या टॉपिकवर काय बोलणार? जे काय बोलणार ते बॉस बोलणार. बॉस, प्रिन्स बॉस सायलेंट आहेत, आणि तुला तर माहिती आहे सायलेंट नेहमी व्हायलंट असतोय. काम कसं चाललंय? उद्या सकाळ परत ह्यो खड्डा बुजून त्यावर मूर्तीच्या स्थापनेचा चौथरा उभा राहणार. राहायलाच पाहिजे, पण त्याआधी एक काम कर, ही सुटकेस त्या खड्ड्यात पुरायची. काय आहे यात? बॉस बोलले, विषय संपला. तुला बघायचंय ना या सुटकेस मध्ये काय? बघ ना. कोण आहे ही पोरगी? अरे काय झालंय तिला? ए मुकादम, तुला हे पैसे दिलेत का नाही, त्याची बॅग पुरायची, तुझं थोबाड बंद ठेवायचं. यानंतर परत कधी इथं दिसायचं नाही, नाहीतर तुझा पुतळा कधी उभा राहील ना हे तुला पण कळणार नाही. आलं का ध्यानात?
आदिशक्ती लावता कर. ओम श्री गंगा स्नानं समर्पयामि. ओम श्री जल स्नानं समर्पयामि. नमस्कार. नमस्कार प्रिन्सेस. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. आज तुमच्यामुळेच हा दिवस आम्हाला बघायला मिळाला. आदिशक्तीने सगळं करून घेतलं आपल्याकडे. जय आदिशक्ती. अहो दादा या ना. अहो तुमचा मान आहे. या या या. साहेब तुम्ही एकटेच आलात. निदान छोटूशी आदित्यला घेऊन आला असता तर बरं झालं असतं.
तिला हे सगळं पाहून मजा वाटली असती. कोणी बनवलाय पान? कोणाला मला मारायचंय? कोणाला माझं सुख बघवत नाहीये? माझ्या पानात चुना घालून कोण माझी सुपारी घेताय सांगा मला. अहो मॅडम, चुकून माझ्या हातनं. थेरडे, तू तयार केलंस पान? इकडे. काय आहे? सुना. श्रीखंड आहे तुझ्यासाठी आणि तू ते खाणार आहेस. तोंड उघड. बाईसाहेब, आदिती कुठेच सापडत नाहीये. आदिती हरवलीये बहुतेक. आदिती आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची एकुलती एक वार असतात. शोधा, ताबडतोब शोधा, नाहीतर आपण सगळे कधी कुठे कसे हरवून जाऊ कोणाला कळणार नाही. शोधा तिला, शोधा. आदिती, आदिती. कुठे गेली असेल ही पोर? आदिती आली आहे का तुमच्याकडे? नाही का? नाही, ठीक आहे, ठीक आहे. आदिती, आदिती, आदिती. आदिती अजून सापडत नाहीये. आता माझं काही खरं नाही. आदिती हरवली आहे, कोणाला सांगू? काय करू? दगडू दादा. शेवटी आपल्या देशीनच कवल केली ना बाप्पा. कसं आहे, नेम पण धरता येतो आणि गरज पडली तर गेम पण करता येतो. काय बे, तुझं काय काम आहे? साहेब, आपल्या कंपनीचे क्वार्टर रिपोर्ट्स आले. याही वेळेला खूप मोठा लॉस आहे. अरे क्वार्टर, अरे क्वार्टर या शब्दामुळे कोणाचं भलं झालंय? जे आपलं होणार आहे. हा मागच्या 4 महिन्यांच्या क्वार्टर रिपोर्ट्समध्ये आपल्याला सतत मोठा लॉस होत असतानाही तुम्ही अजून काही खर्चाला मान्यता दिली. त्याने अजून लॉस होईल सर. कोणाला? कंपनीला. या कंपनीची जबाबदारी कोणावर आहे? तुमच्यावर. बस मग झालं. ही कंपनी माझ्या घरची, पैसे माझ्या घरचे. मी ते खर्च करेन, उडवेन, नाही तर जाळून टाकेन, नाही तर चकणं म्हणून खाऊन टाकेन. तुला काय करायचं बे? आणि काही करोडोच्या अशा छोट्या छोट्या लॉसने फरक पडेल एवढी आपली आदिशक्ती इंडस्ट्री छोटी नाही बे. चल हॅलो. कधीपासून फोन करून राहिली? अक्का, तुला तर माझा टाईट शेड्यूल माहिती आहे ना. बोल ना, काहून फोन केला तू? अरे ती पोट्टी घरातून हरवली ना. काय? आदिती हरवली ना. काय बोलून राहिली तू? अबे अशी कशी हरवली ती? तिला शाळेत सोडायला ड्रायव्हर आहे, सोबतीला 4 बायका आहेत, घरात लवकर चाकर आहेत, आणि तू सुद्धा 24 तास घरातच आहेस ना. ती आदिती नसून आदिती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची चावी आहे, हे तरी कळते ना तुला? मी आधीच घाबरली. तू अजून घाबरून माझा जीव नको घेऊस.
शांत आणि संयमी स्वभावाने जग जिंकता येतं. निघा, कामाला लागा. ताबडतोब सर्क्युलर काढा. पण डॉली मॅम, तुम्ही वर्षाच्या मध्येच फी मध्ये कसा काय बदल करू शकता? त्यातही तुम्ही आधीच्या फी पेक्षा चक्क दुप्पट फी घेताय. एवढी फी पॅरेंट्स कसे भरतील? हेच बोलणार होतात ना? हो मॅडम. आणि मला हे पण म्हणायचं होतं की आपली शाळा ट्रस्टची आहे आणि ट्रस्टच्या शाळेत गरीब घरातून मुलं येतात. त्यांना तर आपण मोफत शिक्षण द्यायला हवं, हो ना? अगदी बरोबर बोललात मॅडम. शट अप. त्या मुलांच्या फीचे पैसे तुम्ही तुमच्या खिशातून देणार आहात का? नाही ना? मग जरा गप्प बसा ना हो. आपल्या या आदिशक्ती विद्यालयाची एज्युकेशनल ट्रस्टची जबाबदारी माझ्याकडे. शिक्षण हा बिझनेस आहे माझ्यासाठी, आणि बिझनेस म्हटला प्रॉफिट झालाच पाहिजे ना. आणि तोही तुम्ही करू दिला तर ठीक, नाहीतर कायमचं घरी निघून जायचं. जा, निघा, कामाला लागा. मूर्ख माणूस. आजच सोशल मीडियावर पोस्ट आली आहे. लोकांची खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढली आहे. 4 पैसे मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले तर कुठे बिघडलं? एनिवे, आणि त्यांनी खर्च केलाच पाहिजे, तरच माझी स्वित्झर्लंडची ट्रिप प्लॅन होऊ शकेल. हा, बोल मामा. अगं, आपली आदिती शाळेत आली का? आदिती, मला कसं माहित असणार? तिच्याकडे लक्ष देणं एवढंच काम आहे का माझ्याकडे? अगं, तिच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही ना, त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम क्रिएट झालाय. आदिती हरवलीये. प्रिन्स यायच्या आत आपल्याला घरी पोहोचायचं आहे. आता तुझंही काही खरं नाही आणि आपलंही काही खरं नाही ना बाप्पा. अरे कोणीतरी एसी वाढवा ना. आधीच 17वर आहे, अजून किती वाढवणार ना? मग मला अजून गरम का होतंय? ते तर तुले पण चांगलंच माहिती ना अक्का. आदिती म्हणजे त्याच्यासाठी त्याच्या काळजाचा तुकडा. आणि तीच गायब आहे. त्यामुळे आपल्या काळजाचे तुकडे पाडायला ना तो मागे पुढे पाहणार नाहीये. आणि तो कधीही येऊ शकतो. हो ना, आणि रागाच्या भरात काहीही करू शकतो. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला असं का वाटतंय, इथल्या प्रत्येक उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले. अबे, काय फालतूची बडबड करू राहिला तू? आधी सांग, प्रिन्स कुठे? कार्यकर्ता आला म्हणजे नेता तर येणारच ना. हा? पा, 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 पा. तू इतक्या लवकर आलास? असं समजा की आता हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. डॉली, आई बोलणार आहे. आई बोल ना. अरे दादा बोल ना. मी काय बोलणार? अरे मामा, असं काय करतोय? आदितीला बाहेर फिरायला घेऊन जायचं म्हणून तू लवकर घरी आला ना? हो हो. अक्का तिच्यासाठी काहीतरी गोडधोड करणार होती म्हणून. हो बरोबर आहे तुझं, पण डॉली तिला रूम मधनं बाहेर घेऊनच नाही आली. मग मी तिला कसं गोडधोड भरवणार ना. मामा, अरे सांग ना दादाला काय ते. आम्ही काय बोलू राहिले तुम्ही दोघी? तुम्ही सांगणार होते ना त्याला आपली आदिती हरवली ते?
तूच आधी तिला बाहेर नेतोस, दिवसभर तिच्यासोबत तूच असतोस. इतकी वर्ष मी या घरासाठी प्रामाणिकपणे काम केलं, मग मी असं का करेल? कुठे आहे आदिती? कुठे आहे? तिच्या हरवण्याला नक्की कोण जबाबदार आहे ना, खरं खरं सांगा मला. एकेकाचा मुर्दा पाडायला कमी करणार नाही मी. प्रिन्स मी शांत शांत हो प्रिन्स. मला माहिती आहे आपली आदिती हरवली आहे, पण ती सापडणार नाही असं नाहीये. आपण पोलीस कंप्लेंट करूया ना. हो, आपल्याला पोलीस नक्की मदत करतील. गाडी काढ. हा? प्रिन्स उर्फ प्रथमेश निखारगे. डायरेक्टर, आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज. आय नो, मी ओळखतो यांना. पण आपल्यातल्या बापाला नाही ओळखलं तुम्ही. आदिती, माझी लाडकी पुतणी सर सकाळपासून कुठेच सापडत नाही. आम्ही सगळीकडे शोधलं तिला, पण नाही सापडली. माझा ना ठाम विश्वास आहे की ही आमची गडगंज संपत्ती आहे ना, त्या संपत्तीच्या लालसेपोटी कोणीतरी अपहरण केलंय तिचं. आय सी. तुमचा कोणावर संशय? आमच्यावर. का? ॲज अ कार्यकर्ता म्हणून सांगतो, आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्री, होल अँड सोल आदिती. बॉसने तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं, तरी पण ती हरवूच कशी काय शकते, म्हणून बॉस स्वतःला जबाबदार ठरवतात. सर प्लीज प्लीज माझ्या आदितीला शोधा. ही रिक्वेस्ट करतो प्लीज. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. मी आजच एक ऑफिसर अपॉइंट करतोय, PSI सौदामिनी झुंजारराव. नाही मॅडम, इथून पुढे आई शपथ असं काही करणार नाही. आणि कोणत्या बाईकडे वाईट नजरेनं बघणार पण नाही, आणि कोणत्या मुलींनाही नाही छेडणार आम्ही. होय, आणि इथून पुढे सगळ्या माझ्यासाठी ताई माई अक्काच असतील. होय. ताई माई अक्का म्हणजे स्त्री. स्त्री म्हणजे आदिशक्ती. त्याच आदिशक्तीचं एक रूप म्हणजे सौदामिनी, वीज. ती जेव्हा कोसळते ना, कोळसा करून जाते. हवालदार, यांना 50 उठाबशा काढायला लावा. येस मॅम. चला. पन्नास उठाबशा काढल्यानंतर एक मोजायचं. सर, आदिती निखारगे, आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मैत्री निखारगे यांची लहान मुलगी मिसिंगची केस दाखल झालेली आहे. सर, ही नक्की मिसिंग केस आहे की वेगळं काही प्रकरण आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय. सर, हाय प्रोफाईल केस आहे. मी फोटो आणि इतर डिटेल्स फॉरवर्ड करतोय. या केस मध्ये तू डायरेक्ट मलाच रिपोर्ट करणार आहेस. ओके सर. तुझी सुरुवातीची ऍक्शन आता काय असणार आहे? अपघात करतात ते अनोळखी असतात, पण घातपात करतात तेच लोक जवळचे असतात. मला त्यांच्या घरापासून तपासाला सुरुवात करायची. गो अहेड. पोलीस खरंच आपल्या आदितीला शोधून काढतील ना? आपण त्यांना फक्त एक संधी देतोय.
त्यामुळे त्याने तिला शोधलं तर चांगलंय, नाही तर इथे सगळ्यांचा बाप आपणच आहे. आकाश पाताळ एक करणार, पण आधी तिला शोधून काढणार. हॅलो एव्हरीबॉडी, मी पोलीस ऑफिसर सौदामिनी झुंजारराव. आदिती मिसिंग केसचा तपास करण्यासाठी मी इथं आले. अहो पण ती याच घरातून हरवली ना बाप्पा, मग तुम्ही परत तिला इथंच शोधणार का? प्रश्न तुम्ही नाही, मी विचारणार. आपली ओळख? मी दगडू खिरे, आदिती ट्रान्सपोर्टचा मॅनेजिंग डायरेक्टर. ते महत्वाचं नाही, तुमचा आणि आदितीचा काय संबंध आहे ते सांगा. मी आदितीच्या बाबांचा मामा, ही आदितीची आजी आहे ना, तिचा मी भाऊ, आणि ही डॉली माझी भाची. हा, पण डॉली तिची आत्या लागते आणि त्या नात्याने मी तिचा मामा आजोबा. बस. मी आदितीच्या बाबांची आई, आदितीसाठी लाडुली गोंडुली आजी. मी डॉली आत्या, तिची फेवरेट आत्तुडी, आणि मी तिला प्रेमाने. बस. आपण या केसचा फिर्यादी. तुमच्यासाठी एवढंच पुरेसं आहे. तुम्हाला आमच्याकडून सगळं सहकार्य मिळणार, पण तुमच्याकडून आम्हाला आमची आदिती परत मिळायला पाहिजे. मिळणार, पण त्यासाठी आम्हालाही तिच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला भेटायचं आहे. बोला ना, काय विचारायचं आदिती बद्दल? तिच्या आतुडीला तिच्याबद्दल सगळं काही माहितीये, तुम्ही फक्त विचारा. मी सगळ्यात जवळची व्यक्ती म्हटलं. यांचं हे नेहमी असंच असतं मॅडम. म्हणजे तुम्ही काय बोलता यांना कळतच नाही ना. विचारा, जे काय विचारायचंय ना तिच्या या मामा आजोबाला विचारा. तुमची बडबड करून झाली असेल ना, तर शांतपणे ऐका. सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे आदितीची आई, आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या मालकीन मैत्रेयी सर देशपांडे निखारगे मॅडम. त्याही इथेच राहतात ना? तुम्हाला जे काही बोलायचंय आमच्याशी बोला. त्यांना भेटणं हीच माझ्या तपासाची सुरुवात आहे. पण ते शक्य नाही झालं तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करून जे मला हवंय ते मिळवावं लागेल. चला रूपा, रूमची किल्ली आण. मॅडम, तुम्ही तुमच्या रिस्कवर जाताय. जीवाला काही बरं वाईट झालं तर ती जबाबदारी आमची नाही. झाली भीती दाखवून, आता दार उघडा. रूपा,